तर या देशाचे वैभव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला बदलण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक बुद्धिस्ट या संघटना यासाठी दिल्या होत्या. या संघटना यासाठी समाज बदलण्यासाठी. पण आजही आमच्या बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसांना वंचित बहुजन आघाडी घेऊन जावं लागतं. खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे संपूर्ण राजकीय पॅटर्न हातात असायला हवं होतं. काय करताय? त्यामुळं बाबासाहेबांच्या संघटनांची अशी तशी झाल्यासारखी झाली. काय करणार तुम्ही? पुन्हा वेळ गेली नाही. हा समाज बदलायचा असेल तर ही संपूर्ण राजकीय मानसिकता आपण बाबासाहेबांनी या संघटना पीपल्स एज्युकेशन सोसायटी या बालवडीपासून तर या संपूर्ण विद्यापीठ निर्माण करण्याचं काम, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम, समता सैनिक दलाला धम्माच्या आधारावर या संपूर्ण या देशाची सुरक्षितता करण्याचं काम आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेला ही राजकीय लोकशाही सामाजिक आर्थिक सांस्कृतिक लोकशाहीमध्ये बदलून जेव्हा ही सत्तेवर आली, सगळ्या जमिनी सगळे उद्योग हे राजाच्या मालकीचे करून सगळ्या लोकांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता रिपब्लिकन पार्टी करेल आणि ही संपूर्ण सामाजिक आर्थिक सांस्कृतिक समता निर्माण करून खऱ्या अर्थानं न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर ही जीवन पद्धती ही लोकशाही खऱ्या अर्थाने बुद्धांचे स्थापित करेल. यासाठी बाबासाहेबांनी या चारही संघटनांमध्ये राहून आजन्म असावं असं बाबासाहेबांचं भाकीत होतं. तुम्ही बर्बाद केलं, तुम्ही दोषी. बाबासाहेब याचे दोषी थोडे आहेत. त्यामुळे आपल्या या पुन्हा या संघटनांना पुनरुज्जीवन करून पुन्हा या नव्या जोमानं तुम्ही कामाला लागावं असं एकदा आवाहन करतो. आणि धम्म संस्कृती ही संपूर्ण परिपक्व करण्यासाठी या योग्यपणे कम्मठठाणाचा अभ्यास करता आला नाही तर कुठलीही व्यक्ती स्वतःपन्न सकदागामी अनागामी आणि अर्हत्व प्राप्त करण्याची धमक येणार नाही. ही काही योग्यपणे कम्मठठाणाला मी या देशात वेगवेगळ्या देशात जाऊन आलो. अजूनही बाकीच्या लोकांचं सोडा महायान हिंदयान तंत्रयान मंत्रयान वज्रयान इत्यादी वेगळ्या संप्रदाय निर्माण झाले. यावर्षी मात्र 2025 आणि 2026ला संगायनाची ही तयारी करतोय. 18 देशातला भिक्षू संघ एकत्र येतो. या निमित्तानं पूर्ण भारतभर चॅम्पिंग होईल वेगवेगळ्या. त्यामुळं पुन्हा एक संधी ज्या ठिकाणी या मुंडनामध्ये जे मोठं स्तूप त्या ठिकाणी तुम्ही तयारी करायची. त्या ठिकाणी 18 देशाचा सविरवादी भिक्षू संघ एकत्र येऊन ज्या ठिकाणी ज्या विषयी आंदोलन आपण 17 तारखेला करणार आहोत त्याच ठिकाणी लागपण मंडप उभारून त्या ठिकाणी भिक्षू संघ 18 देशाचा एकत्र येऊन चॅन्टिंग करेल. कुठे सुतपिटकाची, कुठे विनय पिटकाची, कुठे हरिधर्म पिटकाची आणि 18 देशातला भिक्षू संघ एकत्र येऊन ह्या संपूर्ण वेगवेगळ्या देशातल्या सविरवादी भिक्षू संघाची गोष्टी जी भगवान बुद्धांच्या मूळ वाणीचा स्वीकार करणारा ज्याचं हे 7व्या संगायनाची तयारी आम्ही करण्याच्या बेतात आहोत. त्यामुळे या 7व्या संघाच्या भगवान बुद्धांच्या मूळ वाणीला लक्ष देत नाही. या संपूर्ण योग्यपणे कम्मठठाणाचा अभ्यास कसा करायचा ती एक वाक्यता नाही या सविरवादी भिक्षू संघांमध्ये. ती एकवाक्यता ही यावी यासाठी 18 देशातल्या भिक्षू संघ एकत्र यावर्षी येणार आहे. त्याची तयारी करावी आणि गोडमधल्या ज्या मोठा जे महास्तूप आहे त्या ठिकाणी देखील मी संधी देणार आहे. त्या ठिकाणी 18 देशातला भिक्षू संघ घेऊन येणार आहे. तुम्हाला संपर्कात राहू. त्यामुळे संपूर्ण भारत भ्रमण करून या 7व्या संघायनाची तयारी जेणेकरून भगवंताचा मूळ धम्म हा मूळ 84,000 धम्म कमी पाहिलं. म्यानमारमध्ये गेल्यानंतर ज्या स्लेट ठेवल्या त्या ज्या घरामध्ये जिथे त्रिपिटकाच्या घरामध्ये शुद्ध पिटक विनय पिटक विलंबन तर 84,000 धम्मस्कंदाचे लिखाण ज्या संगमरवरी दगडावर कोरलेला आहे त्या मूळ संपूर्ण पुन्हा संगायन करण्याची गरज आहे. कारण वेगवेगळ्या कम्मठठाणाचा अभ्यास करण्यामध्ये खूप मोठं भिन्नता मला आढळलेली आहे. म्यानमारमध्ये जाऊन आलेलो आहे. वेगवेगळ्या कम्मठठाणाचा अभ्यास कसं करायचा कसे विसरून गेले, विस्मरण झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा ही